नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कच्च्या कैरीपासून दोन असे शरबताचे प्रकार बघणार आहोत. तर इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे, तोतापुरी कैरी आहे आणि ही जास्त आंबट नसते. तर अगोदर कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने चिरून घ्यायचे. अगोदर वरचा ज्याचा भाग आहे का तो काढून घ्यायचा आहे. आता काय करूयात, याला आपण याचे तुकडे करून घेऊयात. तर थोडे मोठे बारीक आकाराचे तुम्ही तुकडे इथे करून घेऊ शकता, कारण आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर मस्त असे हे शरबताचे प्रकार आहेत. तुम्ही हे करून ठेवलं तर अगदी महिनाभर टिकतात हे फ्रीजमध्ये ठेवले तर. जर कोणी पाहुणे वगैरे आले, नाही तर थंडगार दुपारच्या वेळी प्यायचं असेल तर मस्त असं हे शरबत तयार होतं. अगदी ग्लासमध्ये बर्फाचे खडे आणि थंड पाणी टाकून हे मस्त तुम्ही शरबत ग्लासामध्ये ढवळून घेतलं की अगदी तयार होतं. तर नक्की करून बघा. तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर अगोदर असंच फिरवून घेऊयात आणि नंतर थोडंसं पाणी घालून याला आपण बारीक वाटून घेऊयात. तर बघू शकता अशा पद्धतीने वाटलेलं आहे. तर हे जास्त बारीक झालेलं नाही, त्यामुळे आपण काय करूयात, त्याच्यात थोडंसं पाणी घालूयात आणि याला छान असं वाटून घेऊयात, जेणेकरून आपलं जे शरबत आहे का ते छान असं होईल. न पाणी वाटता तुम्ही बघू शकता मोठी कैरीचा तुकडा त्याच्यामध्ये तसाच राहिला होता. आता छान हे बारीक झालेलं आहे. आता आपण काय करूयात, एक चाळायची चाळणी असते ना, त्याने आपण हे जो गर आहे का तो असा चाळून घेऊयात, जेणेकरून त्याच्यामध्ये जे जाडसर वरती आलेलं असेल का ते गाळणीमध्येच राहील आणि आपलं जे शरबत आहे का एकदम छान असं होईल. तर ह्या पद्धतीने आपण हे पूर्ण असं चाळून घेऊयात. अगदी 1-2 मिनिटातच हे होऊन जातं. बघू शकता काही मिनिटामध्येच हे अगदी 2 मिनिटातच हे सगळं चाळून झालेलं आहे. आता सर्व गर आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे. तर मी इथे मोठ्या वाटीने मोजून घेतलेलं आहे. तर 1 वाटीभर माझा गर भरलेला आहे. तर इथे 1.5 वाटी आपण साखर घालूयात. तर तुम्हाला गोडीच्या प्रमाणे तुम्ही इथे साखर घालू शकता. पण हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर अगदी आपली साखर बुडेल एवढंच याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता याला छान ढवळून घ्यायचं आहे. याचा आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण रवा लाडू बनवायला घेतो का त्या पद्धतीने एकतारी आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी हा वेळ लागत नाही पाक तयार व्हायला. अगदी 2-3 मिनिटात हा पाक तयार होतो. तर मी मोठ्या गॅसवर साखर विरघळून घेतलेली आहे आणि आता कमी गॅसवर याला छान असं शिजवून घेऊयात. अगदी 2-3 मिनिटातच हा पाक तयार होतो. तर बघू शकता मस्त एकतारी पाक तयार झालेला आहे. असं बोटावरती चिटकून त्याचा तार होत असला की समजायचा आपला पाक तयार आहे म्हणून. तुम्हाला एक दुसरी पण ट्रिक दाखवते मी. हा पाक कसा ओळखायचा तो. बघू शकता. तर छान असा हा पाक जो आहे का तो तयार झालेला आहे. आता आपण काय करूयात, आपण जे गर तयार करून घेतलेला आहे का तो पण याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि तुम्हाला असं बोटावर पाक तयार झालेला समजत नसेल तर काय करायचं, पळीमध्येच पाक घ्यायचा आहे आणि त्याचा थेंब टाकून बघायचा आहे. अगदी शेवटचा जो थेंब असतो का त्याला अगदीच असा छान असा तार तयार होतो, जेणेकरून तो व्यवस्थित असा पाक शिजलेला आपल्याला समजेल. तर इथे मी थोडासा फूड कलर घेतलेला आहे हिरव्या कलरचा, कारण आपण हे हिरवं शरबत बनवत आहोत कच्च्या कैरीचं. तर याला छान असं ढवळून घेऊयात. तर कलर टाकणं ऑप्शनल आहे, तर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी पण चालतं. पण रंग छान दिसावा आणि आपल्याला शरबत पिते वेळेस अगदी कच्च्या कैरीचं शरबत वाटावं म्हणून मी थोडंसं त्याच्यात फूड कलर घातलेला आहे. तर आता आपण याला छान असं शिजवून घेऊयात. थोडीशी वेलची पूड टाकून घेऊयात. अर्धा चमचा मी इथे वेलची पूड घातलेली आहे. आता याला छान असं पुन्हा एकदा ढवळून घेऊयात आणि आपल्याला अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार, जेणेकरून आपण शरबत पिते वेळेस अगदी ते छान असं चवीला लागेल. तर बघू शकता एकदम छान चकाकी आलेली आहे आपल्या शरबताला. तर आता हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे जे साखरेचा पाक तयार होणार नाही. त्यामुळे आपल्याला हा लिंबू पिळून घ्यायचा आहे. तर लिंबू पिळल्यानंतर अगदी आपण याला व्यवस्थित असं ढवळून घेऊयात आणि आता याचं लगेच शरबत तयार करून घेऊयात आणि राहिलेले एका काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून घेऊ शकता. अगदी महिनाभर हे छान असं शरबत टिकतं. तर इथे मी बर्फाचे खडे टाकून घेतलेले आहेत. आता इथे आपण 2-3 चमचे शरबत टाकून घेऊयात आणि वरतून आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे.
तर बघू शकता मी 2-3 चमचे टाकलेलं आहे. तर जर तुम्हाला पुन्हा थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये एखाद चमचा घालून ढवळून घेऊन पुन्हा तुम्ही ते पिऊ शकता. अगदी थंडगार आणि चवीला भन्नाट असं हे सरबत तयार होतं. नक्की करून बघा या उन्हाळ्यामध्ये. सध्या कच्च्या कैरीचा खूप सीझन आहे, तर नक्की करून बघा. अगदी महिनाभर टिकते आरामात आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे थंडगार असं सरबत पिऊ शकतो. तर असं गरमीच्या दिवसात थंड-थंड असं काही प्यायला मिळालं तर अगदी मस्त छान असं पोटाला थंडावा देतं आणि मनाला पण छान असं वाटतं. तर नक्की करून बघा. तर बघू शकता मस्त कच्च्या कैरीचं सरबत तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. तर लगेच आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे 3 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. मीडियम साईजच्या ह्या कैऱ्या आहेत हां. तर आता आपण कुकरला याच्या शिट्ट्या काढून घेऊयात. तर तळाशी कुकरच्या पाणी घालायचं आहे आणि वरती डब्यामध्ये आपल्याला न पाणी घालता याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हां. इथे मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत हां. तर आता काय करूयात हा जो पूर्ण गर आहे का तो काढून घेऊयात. अशा पद्धतीने किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही हा पूर्ण गर काढून घेऊ शकता. तर मी इथे गर जो आहे का 1 वाटीभर माझा गर भरलेला आहे. असा मोजूनच घ्यायचा गर कारण आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे, तो पण आपल्याला मोजूनच घालायचा आहे. तर 1 वाटी गर आहे, तर त्यासाठी 1 वाटीच गूळ घालायचा. त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि असं त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाक जो आहे का तो चाळून घ्यायचा आहे. अगदी मी त्याचा पाक वगैरे तयार नाही केलेला आहे. अगदी थोडासा गूळ वितळवून घेतलेला आहे. आता ते चाळल्यानंतर त्याच्यात कचरा वगैरे असेल का तो निघून जाईल. आता आपण जो गर तयार करून घेतलेला आहे का तो पातेल्यात काढून घ्यायचा आहे आणि आपण जो गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे का ते मिक्सरच्या भांड्यात मी ओतून घेतलेला आहे जेणेकरून तो मिक्सरच्या भांड्याला जे काही आपला गर चिटकलेला आहे का तो सर्व याच्यामध्ये निघून जाईल. ह्या पद्धतीने आपण सर्व जे भांड्यातलं आहे का ते काढून घेऊयात. आता गॅस लावून घेऊयात. अगदी 2-3 मिनिटच मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता अगदी मस्त असं हे शिजून झालेलं आहे. आता त्याच्यात चिमटभर खायचा कलर घालायचा. तुमच्याकडे केशर असेल तर ते सुद्धा घालू शकता. पण कलर ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता. आता इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. ती पण अशी छान मिसळून घ्यायची आहे. गॅस बंद केलेला आहे कारण मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही घट्टसर झालेलं आहे. आता ते ग्लासात ओतून घ्यायचं आहे. मस्त थंडगार असं आपलं हे कैरीचं पन्हं तयार होतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी थंड-थंड असं हे कैरीचं पन्हं प्यायला पण छान असं लागतं आणि मस्त असं पोटाला थंड-थंड असं हे सरबत किंवा पन्हं छान असं लागतं. तर मी थोडंसं 2-3 चमचे ओतून घेतलेलं आहे ग्लासामध्ये आणि वरतून बर्फाचे खडे आणि अगदी थंडगार असं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. याला एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं एखाद चमचा याच्यामध्ये वाढवू शकता आणि मस्त थंडगार असं हे पिऊ शकता. तर तुम्हाला ही दोन्ही पण रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अगदी थंडगार हे पण आपलं तयार झालेलं आहे आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.